आम्ही आणि आमचा पक्ष सावरकरांच्या विचारांवर चालतो। अजितदादांच्या पक्षालाही सावरकरांचे विचार मान्य करावे लागतील। आलात तर तुमच्यासोबत, नाही तर तुमच्या विना, आशिष शेलार यांचं हे विधान। शेलार बोलले म्हणून आम्ही आमची विचारधारा सोडणार नाही। महायुतीतील नेत्यांनी अशी विधानं टाळायला हवी। शेलारांच्या विधानानंतर आता सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया समोर। काँग्रेस अजूनही विलासराव देशमुखांच्या नावावरच मतं मागते, म्हणून लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असं विधान केलं। भावना दुखावल्या गेल्या असल्यास दिलगिरी। रवींद्र चव्हाण यांच्याकडून स्पष्टीकरण। पुस्तकात लिहिलेली नावं पुसता येतात, पण जनतेच्या मनात कोरलेली नावं पुसता येत नाही। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर रितेश देशमुखची प्रतिक्रिया। विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील, रवींद्र चव्हाण यांनी काल केलेलं हे वक्तव्य। राजकारण कुठल्या स्तरावर चाललंय हा प्रश्न आहे। रवींद्र चव्हाण यांचं हे दुर्दैवी। रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो। अमित देशमुख यांची प्रतिक्रिया। विलासराव देशमुख लातूरची नव्हे, महाराष्ट्राची शान होते। भाड्याची गर्दी विलासराव देशमुखांचं नाव कधीच पुसू शकत नाही। लातूरकर असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांची रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका। लातूर अस्तित्वात असेपर्यंत विलासराव देशमुख यांचं नाव राहणारच। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर खासदार शिवाजी काळे यांचं उत्तर। नागपूरमध्ये 8 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत, तर उद्या ठाण्यात मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेतली जाणार। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या मुलाखतीचं आयोजन। उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची पहिली संयुक्त मुलाखत। संजय राऊत आणि महेश मांजरेकर घेणार ठाकरे बंधूंची मुलाखत। आज मुलाखतीचं चित्रीकरण होणार। निवडणूक प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात मुलाखत प्रसिद्ध होणार। ठाकरे बंधू काय बोलतील याची जनतेमध्ये उत्सुकता नाही। ठाकरे बंधूंच्या मुलाखतीला कमी गांभीर्यानं घेतलं जातंय। उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र मुलाखतीवर बावनकुळे यांची टीका। बिनविरोध वॉर्डामध्ये निवडणूक नाहीच, एकच उमेदवार असल्यास नोटा पर्याय देऊन निवडणुकीची तरतूद नाही। बिनविरोध निवडणुकीवरून राज्य निवडणूक आयोगाचंही स्पष्टीकरण। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचे एजंट म्हणून काम करतायत, त्यामुळे आता मोदी शहा असेपर्यंत निवडणूक आयोग बरखास्त करून निवडणुका घेणं बंद करायला हवं। संजय राऊत यांचा सत्ताधाऱ्यांसह निवडणूक आयोगावरती हा हल्लाबोल। बिनविरोध निवडणुका चांगल्या लोकशाहीचं लक्षण, तर स्थानिक नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक बिनविरोध होते। चंद्रशेखर बावनकुळे यांचं हे वक्तव्य समोर। ठाण्यातही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यपद्धतीवरून वादाच्या भोवऱ्यात। मनसेने केलेल्या आरोपांची निवडणूक आयोगानं दखल घेतली। कुलाब्यातील उमेदवारी अर्ज नाकारण्यावरून आयोगाकडून अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश। संग्राम जगताप यांच्या पीए आणि बॉडीगार्डचा उमेदवारावर दबाव। सुषमा अंधारे यांचा आमदार संग्राम जगताप यांच्यावर आरोप। नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवाराच्या घराबाहेर जगतापांचे पीए आणि रिव्हॉल्व्हर असलेला बॉडीगार्ड उभा असल्याचा अंधारेंचा आरोप। नागपूरमध्ये आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या 3 सभांचं आयोजन। युतीच्या उमेदवारांसाठी नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभा। बोरगाव चौक, तिरंगा चौक आणि त्रिमूर्तीनगर या ठिकाणी सभा। नाना पटोले यांचं वक्तव्य गांभीर्यानं घ्यायचं नसतं। फडणवीसांबद्दल पक्षात कोणातही गटातटाचं राजकारण नाही, तर पटोलेंनी केलेल्या दाव्याला चंद्रशेखर बावनकुळेंनी खोडून काढलं। फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी भाजपचा गट सक्रिय, हे विधान पटोलेंनी केलेलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये शहराचं नामकरण झाल्यानंतर पहिला महापौर भाजपचा होईल। भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं हे वक्तव्य। ठाण्यात अपक्ष उमेदवारावरती अर्ज मागे घेण्यासाठी दबाव। अपक्ष उमेदवार विक्रम चव्हाणांवर दबाव टाकल्याचा आरोप। विक्रम चव्हाण जुमानले नाही म्हणून सूचकांवरती दबाव टाकून अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्याचा दावा। शिवरायांना जात लावू नका, ते विश्वपुरुष। सत्ताधाऱ्यांकडून शिवरायांना गुजरातला पळवण्याचे प्रयत्न सुरू। सीआर पाटलांच्या वक्तव्यावरून राऊतांची भाजपवर टीका, तर छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार होते। भाजप नेते सीआर पाटलांनी केलेलं हे वक्तव्य। राऊतांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा अफजल खान जास्त प्रिय झालाय। अफजल खानाची पिल्लावळ सांभाळणं हे राऊतांचं काम। नवनाथ बन यांची संजय राऊत यांच्यावर टीका। साटम यांच्या अपमानाचा बदला जनता मतपेटीतून घेईल। नितेश राणेंकडून उद्धव ठाकरेंचा उद्धव वाकरे असा उल्लेख। ठाकरेंनी साटमांवर केलेल्या टीकेवरून नितेश राणे यांचा पलटवार। शिवसेनेचा वचननामा म्हणजे 100% कमिटमेंट। शिवसेनेचा वचननामा फेकनामा नसणार। वचननाम्यावर शायना एनसी यांचं विधान।
मासाहेब मीनाताई ठाकरेंच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंकडून त्यांच्या पुतळ्याला छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये अभिवादन। यावेळी रश्मी ठाकरे आणि शिवसैनिक उपस्थित राहिले। राज्यातील 29 पालिकांसाठी एकनाथ शिंदेंचा मास्टर प्लॅन ठरला। विविध जिल्ह्यांमधील प्रचार सभेनंतर MMR रिजनमध्ये प्रत्येकी एक प्रचार सभा आणि रॅलीचं आयोजन। आज नवी मुंबईमध्ये शिंदेंचा रोड शो। ठाण्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार बॅनरबाजी। नमो भारत नमो ठाणे असा भाजपच्या बॅनरवर उल्लेख। जगणं झालंय छान कारण धनुष्यबाण असा सेनेच्या बॅनरवर उल्लेख। तर लाडकी बहीण ही योजना एकनाथ शिंदे यांचीच आहे। शिंदेंनीच लाडकी बहीण योजनेचा निर्णय घेतलाय। लाडक्या बहिणी शिंदेंच्या पक्षाच्या बाजूने आमदार अर्जुन खोतकर यांचं वक्तव्य। अमरावती महानगरपालिकेत राजकारणाचा चिखल झालाय। युती होऊनही अमरावतीमध्ये एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले। अभिजित अडसूळ यांचा हा आरोप। दोन्ही राष्ट्रवादींचा DNA एकच आहे। भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे हे विधान। चंद्रपुरात काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन। कार्यक्रमाला प्रतिभा धानोरकर, सुभाष धोटे, सुधाकर अडबाले उपस्थित होते। चंद्रपूर महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकणार, नेत्यांकडून हा विश्वास व्यक्त। काँग्रेस नेत्या सोनिया गांधींना दिलेल्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल केलं। श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं रुग्णालयात दाखल केलं। सध्या सोनिया गांधी यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर, रुग्णालयाची माहिती। नाशिकमध्ये 2 माजी महापौर आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। दशरथ पाटील आणि अशोक मुर्तडक शिवसेनेमध्ये प्रवेश करतील। खासदार हेमंत गोडसेंसोबत दोन्ही माजी महापौर मुंबईकडे रवाना। ठाकरेंच्या शिवसेनेच्या अखिल चित्रेंकडून व्हिडिओ ट्विट। कुठे नेऊन ठेवलाय आमचा महाराष्ट्र? अखिल चित्रेंचा हा सवाल। तर भाजप मुंबईमध्ये प्रचार सभांमध्ये महिलांना नाचवून गर्दी जमवतं, चित्रेंची टीका। मुंबईचा कायापालट देवाभाऊंच्या नेतृत्वातील सरकारनं केलेला आहे, कारण विकास हा फक्त कर्तृत्वातूनच होतो। भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। कोल्हापूरच्या प्रभाग 12 क मध्ये महायुतीचा ताळमेळ बिघडला। काँग्रेस समोर आता महायुतीचा उमेदवार नाही, पुरस्कृत देखील अद्याप नाही। प्रभाग 12 ब मधून महायुतीचे 2 उमेदवार इच्छुक, त्यामुळे क मधून दोन्ही उमेदवारांची माघार। खासदार शोभा बच्छाव यांची मालेगाव तालुक्यातील हॉटमिक्स प्लांटवरती धाड। तर हॉटमिक्समुळे प्रदूषणात वाढ होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलीस आणि तहसील विभागासह प्रदूषण नियामक मंडळाकडून चौकशी सुरू। पिंपरीमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा स्थानिक नागरिकांचा इशारा। निवडणुकीपूर्वी कंपनीतून येणारा उग्रवास बंद करण्याची मागणी। पिंपरीमध्ये यमुनानगर, साईनाथ नगरमधील नागरिकांच्या घराबाहेर फलक झळकले। भिवंडी महापालिकेत प्रचाराचा जोर वाढला। प्रभाग क्रमांक 17 मध्ये भाजप पक्ष कार्यालयाचं उद्घाटन। भिवंडीच्या कामतघर या ठिकाणी महायुतीच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन। प्रभाग क्रमांक 21 मध्ये शिवसेनेचे उमेदवार मनोज काटेकर, वंदना काटेकर, संदीप भोई, विनीता भगत यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडून भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण गाडीचे सारथ्य। तर आता महापालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी रवींद्र चव्हाण हे सोलापूरच्या दौऱ्यावर। पनवेल प्रभाग क्रमांक 5 मध्ये प्रचारादरम्यान ठाकरेंची सेना आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने। प्रचार रॅली दरम्यान वाहन थांबवून जोरदार घोषणाबाजी। नागपूरमधल्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये भाजपची पदयात्रा। भाजपच्या उमेदवार साधना बर्डे आणि माया इवनाते यांचा प्रचार सुरू। महिला वर्गाचा प्रचारात मोठा सहभाग। बीडमधल्या माजलगावात शिफा चाऊस यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला। यावेळी नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित। यशोमती ठाकूर यांच्याकडून नवनीत राणांचा न शिकलेली बाई असा उल्लेख। हनुमान चालीसा अजून म्हणून दाखवली नाही। न शिकलेली बाई राहुल गांधींना संविधान काय आहे हे विचारते। यशोमती ठाकूर यांची नवनीत राणांवर नाव न घेता टीका। मुंबईमध्ये ट्रिपल इंजिन सरकार आणि पालिकेत महायुतीचा ऐतिहासिक विजय। भाजपचे उत्तर पश्चिमचे प्रभारी दिनेश सिंग राठोड यांची प्रतिक्रिया। मुंबई महापालिकेत शिवसेना भाजप युतीचाच महापौर बसेल, राठोड यांच्याकडून विश्वास व्यक्त। हरामाचा पैसा वाटायला सुरुवात झाली आहे, मात्र जनता तो घेणार नाही। नाव न घेता गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना टोला। ते मान उंच करून समोर येणारे नाही, कारण चोराची मान खालीच असते। गणेश नाईकांचा शिंदेंवर निशाणा। मुंबईमधील मातोश्री परिसरात शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार बॅनरबाजी। बॅनरच्या माध्यमातून ठाकरेंना डिवचण्याचा करण्यात आला प्रयत्न। बॅनरवर कोस्टल रोड आणि मेट्रोचेही फोटो।
ठाकरे बंधूंचा लालबाग परळमधील शाखा भेट दौरा संपताच शिवडी परिसरात शिवसेनेची बॅनरबाजी। आमचं ठरलंय लालबाग परळची एकच शान धनुष्यबाण। लालबाग परळ कायम धनुष्यबाणासोबत जनतेचं प्रेम सामान्य माणसांवर राजपुत्रावर नाही या आशयाचे बॅनर। मनसेचे माजी नगरसेवक आणि कट्टर मनसैनिक संतोष धुरी भाजपमध्ये जाणार। थोड्याच वेळात संतोष धुरी यांचा पक्षप्रवेश होणार। पक्षप्रवेशाआधी धुरींनी मुख्यमंत्री फडणवीसांचीही घेतली भेट। समरजित घाटगे फेब्रुवारीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता। सूत्रांची माहिती 8 जानेवारीला समरजित घाटगे कागलमध्ये राजे गटाचा मेळावा घेणार। मेळाव्यातून घाटगे जिल्हा परिषद निवडणुकीतील भूमिकेबाबत आपला निर्णय मांडणार। जळगावमध्ये शिवतीर्थ मैदानावरती सात्री गावातील सरपंचांसह ग्रामस्थांचं आंदोलन सुरू। ग्रामस्थांनी भाजप कार्यालयावरती आता मोर्चा काढला। गिरीश महाजन यांची भेटही घेतली। सात्री गावच्या पुनर्वसनासंदर्भात जुने सर्वेक्षण रद्द करा आणि नव्यानं भूखंड द्या अशी मागणी। नांदेडमध्ये बालाजी कल्याणकरांनी मिनल पाटलांचं तिकीट कापलं। मिनल पाटलांचा बंडखोरी करत अर्ज दाखल। मिनल पाटलांच्या प्रचारासाठी आमदार हेमंत पाटील, आमदार बाबूराव कदम यांची उपस्थिती। पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 5 उमेदवारांवरती शिस्तभंगाची कारवाई। संयुक्त आघाडीमुळे बंडखोरी महागात। घड्याळ चिन्हाच्या उमेदवारांना दिला पाठिंबा। नागपूर पालिका निवडणुकीमध्ये यंदा 100हून अधिक अपक्ष उमेदवार रिंगणात। अनेक प्रभागांमध्ये अपक्षांची संख्या जास्त, त्यामुळे मतविभाजन होण्याची शक्यता। नागपूरमध्ये प्रमुख पक्षांच्या चिंतेतही वाढ। ठाणे पालिकेसाठी 46 पदवीधर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। 34 उमेदवार 10वी अनुत्तीर्ण किंवा 10वी पर्यंत शिक्षण घेतलेले। 10वी अनुत्तीर्ण किंवा अल्पशिक्षित उमेदवारांमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे 11 उमेदवार अशी माहिती। पार्थ पवारांशी संबंधित कंपनीवर गैरव्यवहाराचा आरोप। पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयाची जागा डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीची। शासकीय नियम पाळले जात नाही असा आरोप विजय कुंभार यांनी केला। मात्र डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीजचा प्रतिक्रिया देण्यास नकार। पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीने सेवा विकास सहकारी बँकेचे 7.25 कोटी रुपयांचे कर्ज ठकवले। तर रेंज रोव्हरच्या कर्जातून तेजवानीने जुनी लॅम्बोर्गिनी खरेदी केल्याची माहिती। पुणे गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणाबाबत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या 11 विश्वस्तांवर फौजदारी गुन्हा दाखल। तर आता सहधर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून शिवाजीनगर न्यायालयामध्ये खटला सुरू। दहिसरच्या वॉर्ड क्रमांक 1 मध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून तरुणाला मारहाण। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। प्रचार रॅलीदरम्यान शिंदेच्या कार्यकर्त्यांकडून तरुणाला मारहाण। 8 ते 10 शिवसेना कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा देखील झाला दाखल। दादरमधील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गर्दी। अंगारकी चतुर्थी निमित्त भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा। पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी रांग। अंगारकी चतुर्थी, त्यामुळे पहाटेपासून भाविकांची गर्दी। पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात। अंगारकी चतुर्थी निमित्त रत्नागिरीच्या गणपतीपुळेमध्ये यात्रोत्सव। तर यात्रोत्सवानिमित्त हजारो भाविक गणपतीपुळेमध्ये झाले दाखल। पहाटेपासून बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। सांगलीमध्ये लाडक्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी शेकडो भाविकांची गर्दी। गणपती पंचायतन संस्थान मंदिरामध्ये पहाटेपासून दर्शनासाठी लांबच लांब रांगा।